बोलल आणि काही अद्भुत गोष्टी आज प्रभू आपल्याला प्रगट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर या समय सर्व आपले नेत्र आपण बंद करूया, प्रार्थना करू आणि परमेश्वर आम्हासाठी अद्भुत गोष्टी आज प्रगट करेल. प्रेज द लॉर्ड. तर या समय सर्व नेत्र बंद करू आपण. हे देवा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. तू उत्तम परमेश्वर आहे आणि आज विशेषतः तू आम्हाची भेट घेणारे पित्या, तुझ्या वाटणाद्वारे आम्हाला अद्भुत गोष्टी प्रगट करणारे म्हणून मी तुला धन्यवाद देतो. हे पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य कर, आजचं वचन समजण्यासाठी आम्हाशी बोल पित्या आणि ह्या वाटणाद्वारे प्रत्येकात तुझा गौरव हो दे. आणि आमचा विश्वास आहे की हे वचन प्रत्येकाद्वारे आप्पा तुझा गौरव करून घेईल आणि तुला धन्यवाद म्हणतील पित्या. प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचा जो विषय आहे तो या संदर्भाने आहे का आपण प्रभूला धन्यवाद दिलं पाहिजे आणि मग ते धन्यवाद कशा प्रकारे दिलं पाहिजे ते आज परमेश्वर त्याच्या वाटण्यातून आम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. प्रेज द लॉर्ड. वाचव्या ठिकाणी आपण स्तोत्रसंहिता अध्याय 30 आणि त्याचं या ठिकाणी आपण 1 आणि 4 हे वचन वाचणार आहोत. स्तोत्र या ठिकाणी आपण काढणार आहोत. स्तोत्रसंहिता अध्याय 30 या ठिकाणी आपण काढणार आहोत आणि त्याचं या ठिकाणी प्रथम 1 आणि मग 4 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. तर वाचू या ठिकाणी मी तुम्हासाठी वचन वाचतो का या ठिकाणी काय लिहिलंय. स्तोत्र 30 त्याचं 1 आणि 4 हे 2 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. हे परमेश्वरा, मी तुझी प्रशंसा करीन, कारण तू मला उंचावले आहे आणि माझ्या वैऱ्यांना माझ्यावर हर्ष दिले नाही. आणि 4 वचन, आहो त्याचे भक्त हो, तुम्ही परमेश्वराची स्तुती गा आणि त्याच्या पवित्रता आठवून उपकार स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी ही 2 वचनं आपण पाहत आहोत का ज्या प्रकारे दावीद म्हणतो का आपण प्रभूची स्तुती करावी, प्रभूला गौरव द्यावं, प्रभूला धन्यवाद म्हणावं. कारण त्यांनी काय शब्द वापरले का मी तुझी प्रशंसा करीन आणि तो म्हणतो का तू मला उंचावर ठेवले. म्हणजे आज दावीद आपल्या व्यक्तिगत अनुभवाद्वारे या ठिकाणी प्रभूची स्तुती करावी हे आपल्याला सांगत आणि शिकवत आहे. आणि आपला पण हाच विषय आहे का आपण प्रभूची स्तुती केली पाहिजे, प्रभूला गौरव दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज प्रभूची इच्छा आहे का आपण देवाला धन्यवाद म्हणावं, देवाची स्तुती करावी. कारण आपण बायबलमध्ये वाचतो का प्रभू ईर्ष्यावान परमेश्वर आहे आणि प्रभूला गौरव आवडतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण प्रत्येकाने देवाला धन्यवाद दिलं पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे. आता जर आपण दाविदाचा व्यक्तिगत अनुभव पाहिला तर त्याच्या जीवनामध्ये धन्यवाद देण्यासाठी पुष्कळ काही आहे. सुरुवातीपासून पाहिलं ज्या वेळेस अभिषेकाची वेळ होती त्याच्यापेक्षा त्याचे भाऊ अधिक देखणे होते, वयाने प्रत्येक गोष्टींनी पुढं होते, पण त्या स्थितीमध्ये पण देवाने त्याला अभिषेक दिला. गोल्याताला मारावी इतकी पात्र त्याच्यामध्ये नव्हती, पण त्याही ठिकाणी देवाने कार्य केलं. आपण पाहतो की शौल जीव घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या स्थितीमधून देव त्याला वाचवत होता. अशी अनेक कारणं आहेत दाविदाच्या लाईफमध्ये का त्यांनी त्या स्थितीबद्दल देवाची काय करावी, स्तुती करावी. तसंच आज आपल्याही जीवनामध्ये पर्सनली प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे कारणं आहेत धन्यवाद देण्याचे. आज एक मोठं सगळ्यातून कारण आहे का आपण जिवंत आहे. अजूनही आज आपण काय आहोत, जिवंत आहोत. हे सगळ्यातून मोठं कारण आहे. दुसरं 2 टायमाचं उत्तम अन्न आपल्याला मिळतंय. तिसरी गोष्ट का देवाच्या सहभागितेमध्ये आपण आहोत. आपल्या लाईफमध्ये अशी अनेक कारणं आहेत का त्याद्वारे आपण देवाला धन्यवाद देऊ शकतो, देवाची स्तुती करू शकतो. पण देवाची इच्छा आहे की सर्वातून आपण देवाला धन्यवाद दिलं पाहिजे आणि प्रभूची महिमा आणि स्तुती आपण केली पाहिजे. म्हणून पर्सनली मी प्रत्येकाला सांगल की आज ज्या काही चांगल्या अवस्थेमध्ये देवाने आपल्याला ठेवलंय, देवाला न विसरता, देवाचे आभार न विसरता आपण त्या प्रत्येक स्थितीमध्ये देवाचे आभार मानावेत आणि त्या प्रभूला आपण स्तुती निरंतर द्यावी. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येक जण देवाची स्तुती करा. जर तुम्ही तुमचं लाईफ चेक केलं तर तुम्हाला कळेल का तुमच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग होते, अशा अनेक स्थिती होत्या का त्या ठिकाणी तुम्ही हताश होते, निराश होते, असहाय्य होते, पण त्या प्रत्येक स्थितीमध्ये देवाने तुमची बाजू लावून धरली, देवाने तुम्हाला सहाय्य केलं, देवाने तुम्हाला अंतर दिलं नाही. म्हणून प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला दाविदाप्रमाणे त्या स्थितीसाठी देवाला काय करायचंय, धन्यवाद द्यायचंय. प्रेज द लॉर्ड. हे देणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण धन्यवाद देतो, देवाला स्तुती देतो, आपण देवाला दाखवून देतो का जे काही आशीर्वाद आज माझ्या जीवनामध्ये, जे काही मी आज आनंदी, याच्या मागचं कारण हे फक्त प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हे बळाने झालं नाही, हे बुद्धीने झालं नाही, हे ताकदीने झालं नाही, हे झालं केवळ तुझ्या कृपेमुळं, हे झालं केवळ तुझं जे प्रेम माझ्यावर आहे त्यामुळं. आणि म्हणून ज्याही वेळेस आपण धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो, त्याद्वारे आपण देवाला दाखवून देतो का देवा
मी स्वतःवर निर्भर नाहीये, मी आत्मनिर्भर आहे, मी आत्म्यावर निर्भर आहे, मी तुझ्यावर निर्भर आहे. आणि ज्यास आपण हे दाखवतो देवाला आवडतं का प्रेज गॉड, माझ्या लेकराला जाणीव आहे की हे सर्व कार्य माझ्या प्रभूकडून आहे. म्हणून ब्रदर सिस्टर्स, जे तुम्ही या समयी गुगल मीटने ऐकताय, कोणी टीव्ही यूट्यूब फेसबुक माध्यमाने ऐकतंय, देवाची इच्छा आहे का आपण देवाला स्तुती द्यावी, देवाला गौरव द्यावं. पण प्रत्येक जण तुम्ही चेक करा का आज जे काही स्थिती जगामध्ये तुम्हापासून लपलेली नाहीये, या सर्व स्थितीत देवाने तुम्हाला सांभाळलंय, तुम्हाला हानी होऊ दिली नाही. तुमच्या अवतीभोवती मृत्यू फिरून गेलाय पण त्यांनी तुम्हाला स्पर्श होऊ दिले नाही. म्हणून या सर्व स्थितीबद्दल देवाला धन्यवाद द्या. स्वतः श्रेय घेऊ नका, परंतु याचं श्रेय प्रभूला द्या. कारण अजून आम्हाला देवाची कृपा हवी, अजून आम्हाला देवाचा अंगूर हवा आहे. म्हणून स्तुती द्यायला विसरू नका, देवाला धन्यवाद करायला विसरू नका. तर जीवनातल्या प्रत्येक स्थितीबद्दल देवाचा गौरव करा. जे वचन मी आज घेतलं स्तोत्र संहितामधून घेतलं, आणि स्तोत्र संहितामध्ये अनेक ठिकाणी आपण उपकार स्तुतीबद्दल वाचतो, सोडवणुकीबद्दल वाचतो. म्हणजे याद्वारे दाविदाचा प्रामाणिकपणा आम्हाला कळतं की ज्याही वेळेस तो विपत्तीत असतो पण जसं त्या ठिकाणी तो बाहेर पडतो, तो जे प्रथम काम करतो ते म्हणजे देवाला धन्यवाद द्यायचं, देवाची स्तुती करायचं. म्हणजे तो ही जाणीव ठेवतो का देवा तुझ्यामुळे बरं का, तुझ्या कृपेमुळे बरं का. आणि म्हणून ज्यास आपण ही जाणीव ठेवतो देवाला पण आवडतं, आणि भविष्यात ज्यास आम्हाला पुन्हा गरज लागेल देव नक्की आमची प्रार्थना ऐकेल आणि आमचे मार्ग परमेश्वर मोकळे करणार. म्हणून देवाची इच्छा आहे का आपण प्रत्येक जण अंतःकरणातून आत्म्यातून देवाला धन्यवाद म्हणावं. प्रेज द लॉर्ड. मी सेकंड पॉईंट घेईल याच्यामध्ये का देवाचे धन्यवाद करायचे, का देवाची स्तुती करायची आहे, हे पण खूप गरजेचं आहे. येस, मी फर्स्ट पॉईंट सांगितला का देवाला धन्यवाद द्यायचं, देवाची स्तुती करायची आहे. पण सेकंड पॉईंट का देवाला धन्यवाद द्यायचं, का देवाची स्तुती करायची, का हे गरजेचं आहे. तर पहा, त्याचं उत्तर याप्रमाणे आहे का स्तोत्र 30 आपण पुन्हा तेच काढणार आहोत. स्तोत्र 30 आणि त्याच्यातलं दुसरं वचन या ठिकाणी वाचणार आहोत. स्तोत्र संहिता अध्याय 30 आणि त्याचं दुसरं वचन, हा दुसरा पॉईंट आहे का देवाची स्तुती करायची, का देवाची आराधना करायची. इथं असं लिहिलंय, हे परमेश्वरा माझ्या देवा, तुला मी आरोळी केली आणि तू मला निरोगी केले. नाव या ठिकाणी तो काय म्हणतो का हे परमेश्वरा माझ्या देवा, तुला मी आरोळी केली आणि तू मला निरोगी केले. म्हणजे तो म्हणतो का मी देवा तुझ्याकडे प्रार्थना केली आणि तू माझी प्रार्थना ऐकली. मग त्याला नेमकं याच्यातून काय म्हणायचंय. माझी इच्छा आहे की आता हा पॉईंट जो सेकंड पॉईंट आहे हा प्रत्येक जण केअरफुली समजून घ्या देवाच्या आत्म्याद्वारे. का तो म्हणतो का मी आरोळी केली आणि देवाने माझी प्रार्थना ऐकली. मग जर तुझी आरोळी देव ऐकतो तर मग तुझ्यामध्ये काहीतरी आहे म्हणून ते तुझं ऐकतो का, असं दाविदाला म्हणायचंय का. आणि जर तसं आहे तर मग त्यांनी का देवाला धन्यवाद द्यावं. त्यांनी म्हणावं का माझ्यात काहीतरी म्हणून देव माझा ऐकतो, मी का देवाला धन्यवाद देऊ. नाही, हेच तर आम्हाला समजून घ्यायचंय. दावीद काय म्हणतो, मी देवाकडे आरोळी केली आणि देवाने माझी प्रार्थना काय केली, ऐकली. मग माझा पॉईंट आहे असा आहे का दाविदामध्ये काही आहे म्हणून देव त्याचं ऐकतो का. मग जर आपण दाविदाचं लाईफ चेक केलं तर आपण काय म्हणू, दावीद देवाचं भय धरणार आहे, दावीद देवाची आज्ञा पाळणार आहे. पण त्याच्यात भय कुणी टाकलं, त्या आज्ञेच्यापर्यंत कुणी आणल्या, या सर्व प्रभूने आणल्या. म्हणून दाविदाला असं म्हणायचंय की मी जरी म्हणतो की मी देवाला हाक मारतो, देव माझी प्रार्थना ऐकतो, तर माझ्यामध्ये काहीतरी आहे म्हणून माझं परमेश्वर ऐकत नाहीये. ही देवाची कृपा आहे, हा देवाचा अनुग्रह आहे, हे देवाचं प्रेम आहे का तो माझा ऐकतो, आणि म्हणून त्याबद्दल मी देवाची स्तुती करणार. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात घ्या का आज आपण देवाकडे प्रार्थना करतो सर्वजण. अनेकदा आपल्या प्रार्थना मान्य होतात, आपण साक्ष देतो, आपण म्हणतो का धन्यवाद आम्ही प्रभूकडे प्रार्थना केली आणि मग देवाने मार्ग मोकळे केले. मग का केले तर बायबल सांगतं नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असती, देव नीतिमानाची प्रार्थना ऐकतो. मग जर आपलं असं म्हणायचं की मी नीतिमान आहे, हे नीतिमत्व माझ्याकडे आणि म्हणून मी प्रार्थना करतो देव माझा ऐकतो, मग हे नीतिमत्व आपण कमवलंय का. नाही, हे आम्हाला फुकट मिळालंय. ही जी प्रार्थना आपण करतो याच लोकांना प्रार्थना येत नाही, ही प्रार्थना प्रभूने आपल्याला शिकवली आणि म्हणून आपण श्रेय घ्यावं असं आपल्यामध्ये काही नाही. जरी आपण प्रार्थना करतो ही प्रार्थना कुणी शिकवली, देवाने शिकवली. आज देव आपली प्रार्थना ऐकतो, काय म्हणून ऐकतो, तो म्हणतो की नीतिमानाची प्रार्थना आहे मी मान्य करतो. मग नीतिमान आम्हाला कुणी केलं तर प्रभूच्या रक्त धुतल्याद्वारे आम्हाला नीतिमान करण्यात आलं. म्हणजे स्वतःमध्ये आमचं काही नाहीये का आम्ही म्हणावं का देव माझा ऐकतोय. यस, परमेश्वर आपलं ऐकतोय, पण आमच्यात काहीतरी म्हणून तो ऐकत नाही. त्याचा अनुग्रह आमच्यावर असल्यामुळं, त्याचं प्रेम आमच्यामुळं असल्यामुळं तो आमची प्रार्थना ऐकतो. कारण आपल्याला प्रार्थना येत नाही. मी एक सेवक आहे
अनेक जण मला फोन करतात, सांगतात की आम्हासाठी प्रार्थना करा. मग माझ्यात काहीतरी असं आहे का मला ती प्रार्थना मांडता येते? नाही. मला ही प्रार्थना कोणी शिकवली? मला ही प्रार्थना प्रभूने शिकवली. या प्रार्थना ब्लेस होतात. ते का होतात? देवाचा अनुग्रह माझ्यावर असल्यामुळं त्या प्रभू प्रार्थना ऐकतो. म्हणून श्रेय आपण घ्यावं असं आपल्यामध्ये काही नाहीये. म्हणून लक्षात घ्या, जर आज तुमच्या लाईफमध्ये ब्लेसिंग्स आहेत, तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही देवाचं वचन वाचता, तुम्ही देवाचं भय धरता, पण असं म्हणू नका का हे मी करतो म्हणून देव मला देतो. हे तुझ्यामध्ये कुणी आणलं? हे देवाने आणलं. जर तुझ्यामध्ये आज भय देवाचं, कोणामुळे? देवाच्या अनुग्रहामुळं. तू देवाची आज्ञा ऐकतो. कोणामुळे ऐकतो? का देवाच्या आत्म्याचं वर्चस्व तुझ्यावर आहे. म्हणून स्वतः श्रेय घेऊ नका. प्रत्येक स्थितीमध्ये देवाला शोधा, देवाला गौरव द्या आणि म्हणा का प्रभू ही माझी प्रार्थना नाही, हे माझं नीतिमत्व नाही, हे माझं भय धरणं नाही, हे तुझी कृपा आहे, हे तुझं प्रेम आहे आणि त्यामुळं प्रभू तू माझं ऐकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येक जण पर्सनली देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती द्या. आपण प्रार्थना करतो किंवा आपल्यामध्ये नीतिमत्व आहे का आपण काहीतरी आहोत, आपण खूप देवाचं भय धरणार आहोत, मी देवाच्या आत्म्यात चालणार आहे, पण हे सर्व दिलं कुणी? हे प्रभूने दिलंय. म्हणून स्वतः श्रेय घ्यायचं बंद करा आणि त्या स्थितीमध्ये पण देवाचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. नाही तर काय होतं, आपण देवाला धन्यवाद कमी देतो आणि स्वतःचं श्रेय मोजतो. मी प्रार्थना केली, माझी प्रार्थना, माझं नीतिमत्व, माझं देवाचं भय धरणं, मग सगळं माझं माझं आलं तर देवाची स्तुती कुठं होईल? मग दावीद म्हणला पाहिजे की मी देवाचं भय धरणार आहे, मी देवाच्या आज्ञेत राहणार आहे, म्हणून देव माझा ऐकतो. मग त्यांनी स्तुती दिली नाही पाहिजे. त्यांनी म्हणलं पाहिजे का माझ्यामध्ये काहीतरी आहे म्हणून तो मला देतो. नाही, हे सगळं जे माझ्यामध्ये आहे हे देवाकडूनच आहे आणि म्हणून याबद्दल सर्वांबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं, कारण आज त्या प्रकारे देवाला धन्यवाद दिलं जात नाही. श्रेय स्वतः आपण घेऊन टाकतो का मी प्रार्थना केली, माझी प्रार्थना, माझं नीतिमत्व, मी देवाचं भय धरणारा, मी आत्म्यात चालणारा, मी समर्पित, हे सगळं मी येत जातं. ज्यावेळेस आपल्यामध्ये येतं धन्यवाद बाजूला होत जातं आणि आपल्याला वाटतं का मी काहीतरी आहे आणि म्हणून हे सगळं घडतंय. आपण आपल्यातलं हे सर्व बाजूला करावं आणि प्रत्येक स्थितीमध्ये म्हणावं का देवा तुझ्या कृपेमुळं झालं. प्रार्थना पण तूच शिकवली, प्रार्थना पण तूच मान्य करतो आणि म्हणून आज हे ब्लेसिंग्स माझ्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. कारण प्रार्थना करणं, सुचणं ही पण मोठी गोष्ट आणि याला पण देवाचा अनुग्रह लागतो. कारण अनेकदा विपत्तीमध्ये मनुष्य देवाचं वचन विसरतो, विपत्तीमध्ये त्याला प्रार्थना लक्षात राहत नाही. पण जर तुम्ही प्रार्थना करताय, तुम्हाला वचन आठवतंय, तर यासाठी पण तुम्ही म्हणावं का देवा धन्यवाद, हे तुझ्याच कृपेमुळे झालं आणि त्याचं सर्व गौरव, सर्व श्रेय मी तुला देतो. प्रेज द लॉर्ड. कारण आज ज्या प्रकारे देवाला धन्यवाद गेलं पाहिजे ते धन्यवाद आपण देत नाही. आपण म्हणतो का माझी प्रार्थना, माझं नीतिमत्व, माझं समर्पण, माझं असं, माझे एवढे उपवास, माझं तसं, आणि मग देवाला गौरव कुठं आहे? सगळं मीच घेतोय. स्वतः घेऊ नका. हे सर्व श्रेय तुम्ही देवाला द्या, कारण तुमच्यात जे नीतिमत्व आहे ते देवामुळं आहे, तुमच्यात जे भय आहे ते देवामुळं आहे आणि म्हणून स्वतः न घेता याचं श्रेय आपल्याला देवाला द्यायचं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला वाचनातून सांगल नोहाबद्दल. काढव्या ठिकाणी आपण उत्पत्ती अध्याय 8, नाव नोहा सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या परिचित आहे आणि परमेश्वर याच्यातून आपल्याला सांगल की का देवाला धन्यवाद द्यायचं. प्रार्थना तुम्ही करताय, देवाचं भय तुम्ही धरताय, देवाच्या आज्ञेत चालतायत, सगळं काही देवाचं करतात, पण तरी धन्यवाद कोणाला द्यायचं आहे? परमेश्वराला. का द्यायचं आहे? नोहातून परमेश्वर आम्हाला प्रगट करेल. आम्हाला माहिती आहे की प्रभूने पाहिलं की बायबलमध्ये असं दिसतं की त्या समय असं लिहिलं का पाप खूप वाढलं, देवाने पाहिलं आणि देवाने ठरवलं का सर्व काही नष्ट करायचं. पण त्याला नोहा एक नीतिमान पुरुष सापडला आणि म्हणून त्यांनी ठरवलं का नोहाद्वारे एक संधी मनुष्य जातीला पुन्हा एकदा द्यायची. आणि मग आम्हाला कळतं, बायबलमध्ये आम्ही वाचतो की नोहाला प्रभूनी ती आयडिया दिली आणि प्रगट केलं का तुला तारू कसा बांधायचा, आणि मग नोहाने तारू बांधला आणि मग त्याचा परिवार त्या तारवात आला. बायबल सांगतं का ज्यावेळेस जलप्रलय थांबला, पाणी आटलं, नोहा आणि नोहाचा परिवार तारूमधून खाली आला आणि सर्वातून पहिली गोष्ट त्यांनी काय केली, वाचूया ठिकाणी आपण आता वाचूया 20, 21 आणि 22 हे 3 वचनं. आणि नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशूतून व सर्व शुद्ध पक्षातून काही घेतले आणि वेदीवर होम अर्पणे अर्पिली. आणि परमेश्वराने तो सुवास घेतला आणि परमेश्वर आपल्या मनात म्हणाला, मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा यापुढे शाप देणार नाही, कारण मनुष्याच्या हृदयातील कल्पना लहानपणापासूनच वाईट आहे. तरी मी आता केले आहे तसे मी पुन्हा यापुढे सर्व जीव
यापुढे सर्व जीव मारणार नाही. आणि पुढे लिहिले 22 वचन, पृथ्वी आहे त्या सर्व दिवसात पेरणी व कापणी आणि थंडी व ऊन व उन्हाळा व हिवाळा आणि दिवस व रात्र ही व्हायची थांबणार नाहीत. नाव या ठिकाणी काय सांगायचं मला तुम्हाला, जे देवाच्या आत्म्याने मला प्रगट केलं, की नोहा बाहेर आला आणि त्याने वेदी बांधली आणि देवाला अर्पण दिलं आणि देवाला धन्यवाद दिला. आता पहा, तारू कोणी बांधला तर आपण म्हणतो तारू नोहाने बांधला. मग श्रेय नोहाने मांडला पाहिजे का माझ्यात नीतिमत्व होतं म्हणून देवाने मला सांगितलं आणि म्हणून मी तारू बांधला आणि त्या तारूमुळे मी वाचलो, मग मी का म्हणावं धन्यवाद परमेश्वरा. म्हणजे आयडिया प्रभूची होती आणि कष्ट नोहाचे होते. आयडिया जी होती, प्लॅनिंग जी होती, डिझाईन जी होती ती परमेश्वराची होती, पण जे कष्ट होते ते नोहाचे होते. पण तो या ठिकाणी असे धन्यवाद देतो, देवाला होम अर्पण देतो, तर तो दाखवून देतो का प्रभू माझे कष्ट काही नाही आहेत पित्या, हे जे मी केलं हे माझ्यात काही आहे म्हणून मी हे केलं नाही पित्या, तूच मला ते ताकद दिली, तूच मला ती शक्ती प्रदान दिली. आणि म्हणून प्रभू मी हे श्रेय स्वतः घेत नाही का मी हे जहाज बांधलं, याचं श्रेय मी तुला देतो का तुझ्या कृपेमुळे मी वाचलो. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे हे तुम्हाला कळावं. आयडिया कोणाची होती? देवाची होती. प्लॅन कोणाचा होता? देवाचा होता. डिझाईन कुणी सगळी दाखवली? देवाने दाखवली. पण कष्ट कुणी घेतले? कष्ट घेतले नोहानी. लाकडं कुणी कापले? नोहानी. लाकडं कुणी ठोकले? नोहानी. मग तो म्हणला पाहिजे का मी का लाकडं कापलेत, मी लाकडं ठोकलेत, मी केलंय. पण तो जास्त अर्पण देतो हे प्रगट होतं इनडायरेक्टली त्याच्याद्वारे का देवा हे मी केलं म्हणून नाही झालं पित्या, ही तुझी कृपा झाली म्हणून हे झालं. आज नोहाप्रमाणे आपण पण केलं पाहिजे का प्रभू ही तुझी कृपा आहे का मी प्रार्थना केली, मी बायबल वाचतो, मी देवाचं भय धरतो, मी असं करतो, मी तसं करतो, हे सोडावं आता आपण. आणि नोहाप्रमाणे स्वतःला म्हणावं का देवा जे काही आहे हे तुझ्या कृपेमुळं, हे तुझ्या प्रेमामुळं आहे आणि म्हणून मी सर्व श्रेय आणि महिमा प्रभू तुला देतो. प्रेज द लॉर्ड. नोहा इनडायरेक्टली काही न बोलता खूप सुंदररित्या देवाला दाखवून देतो का देवा माझ्यात हा मीपणा आलेला नाही का मी ताकद लावली, मी खिळे ठोकले, मी लाकडं कापले, मी असं केलं. जसं आपण म्हणतो ना, मी उपवास केले, मी प्रार्थना केली, मी इतके दिवस चर्चला गेलो, मी असं केलं, मी तसं केलं. तुझ्यात काहीतरी म्हणून नाही, देवाचा अनुग्रह आहे म्हणून. आणि म्हणून याचं श्रेय आपण देवाला दिलं पाहिजे. म्हणून जे धन्यवाद आम्हाला द्यायचं ही देवाची स्तुती करायची प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणून प्लीज हे देवाला धन्यवाद द्या. कारण याच कारणास्तव आज अनेक लोक देवाचा गौरव करत नाही, देवाला श्रेय देत नाही, ते सगळं श्रेय स्वतः घेतात आणि देवाला बाजूला करतात. पण लक्षात घ्या, आपला परमेश्वर ईर्ष्यावान देवे आणि देवाचा गौरव हा देवाला मिळालाच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. पर्सनली तुम्ही चेक करा, आज तुम्ही निरोगी आहात का? देवाला धन्यवाद द्या. तुम्ही जिवंत आहात का? देवाला धन्यवाद द्या. तुमच्याकडे कपडे आहेत का? देवाला धन्यवाद द्या. तुमच्याकडे मोबाईल्स आहेत का? देवाला धन्यवाद द्या. तुमच्या घरामध्ये शांती आहे का? देवाला धन्यवाद द्या. आज तुमच्याकडे वैभव आहे का? देवाला धन्यवाद द्या. हे म्हणू नका माझे कष्ट, माझी मेहनत, माझी बुद्धी, माझं ज्ञान हे सगळं देवाकडून आहे आणि म्हणजे सर्व श्रेय पण देवालाच गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या का आज देवाची इच्छा आहे का दाविदाप्रमाणे जरी तो म्हणतो का मी प्रार्थना केली देवाने ऐकली, तरी देखील तो यज्ञ अर्पण धन्यवाद कोणाला देतो? परमेश्वराला. कारण आज प्रार्थना करता येणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट आज प्रभूने आम्हाला शिकवली. प्रेज द लॉर्ड. शिष्य काय म्हणले? आम्हाला शिकव प्रार्थना कशी करावी. म्हणजे हे पण आम्हाला कुणी शिकवलंय? देवाने शिकवलंय. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाला धन्यवाद दिलं पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे आणि देवाचा गौरव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की आज या नवीन विषयाद्वारे परमेश्वर आम्हाला काहीतरी शिकवतोय. कारण आज धन्यवादाचं अर्पण कमी होते, श्रेय स्वतःलाच जातंय. माझी प्रार्थना, माझं वचन, माझं भय धरणं, माझे उपवास, मी असं, मी सकाळी प्रार्थना, मी संध्याकाळी प्रार्थना, मी आरोळी, मी असं केलं, म्हणजे सगळ्या ठिकाणी आपणच आहोत. नोहा म्हणतो का मी रात्रंदिवस काम केलं, मी लाकडं गोळा केले, मी डांबर लावला, मी रंदा मारला? नोहा असं काहीच म्हणत नाही. नोहा फक्त एक वेदी बांधतो आणि वेदीवर अर्पण देतो आणि म्हणतो का देवा हे सर्व तुझ्या कृपेमुळे आहे. म्हणून स्वतःची प्रार्थना मोजणं, स्वतःचे उपवास मोजणं, स्वतःचं देवाचं भय धरणं मोजणं हे बाजूला करा आणि प्लेनली म्हणा का देवा धन्यवाद, हे सगळा गौरव तुला. उपवास करण्याचं बळ पण तूच देतो, आपा प्रार्थनेचं मन पण तूच देतो, आपा तुझं भय ठेवण्याचा अनुग्रह पण तूच देतो. या सर्वांबद्दल मी केवळ तुला धन्यवाद देतो.
प्रेज द लॉर्ड. येस, या सर्वात श्रेय देवाला द्या, म्हणजे प्रभूला गौरव मिळेल आणि त्याची स्तुती आमच्या जीवनातून होईल. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की आज या एका टॉपिकद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतोय आणि आपला धन्यवाद परमेश्वर स्वतःला करून घेतोय. प्रेज द लॉर्ड. एक थर्ड पॉईंट मला रिव्हील करायचा आहे आज या धन्यवादाबद्दल. पहिला पॉईंट मी घेतला का धन्यवाद द्यायचं आहे. सेकंड पॉईंट मी सांगितला का स्वतः श्रेय घेऊ नका, स्वतःचे उपास प्रार्थनेचं श्रेय घेऊ नका, श्रेय देवाला द्या. तिसरा पॉईंट मला सांगायचा आहे, हा खूप महत्त्वाचा आहे का आता एक्स्ट्रीम लेवलवर, खूप पुढच्या लेवलवर धन्यवादाची प्रार्थना केली पाहिजे. धन्यवाद आपण देतोय प्रभूला आपण प्रत्येकजण धन्यवाद देतोय, पण एवढ्या समाधानी होऊ नका. तुमचं धन्यवादाचं लेवल हे खूप पुढच्या लेवलला गेलं पाहिजे. म्हणजे फॉर्मॅलिटी, औपचारिकता आता गेली पाहिजे आणि अंतःकरणातून ते धन्यवाद पुढच्या लेवलला, नेक्स्ट लेवलला ते गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही धन्यवाद देवाला देताय आज प्रत्येक गोष्टीमध्ये, परंतु आता देवाचे अधिक धन्यवाद तुम्ही करावे त्यावेळी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि हा कळावा, हा खूप सुंदर आहे. सगळेजण आपण देवाला धन्यवाद देतो प्रत्येक गोष्टीमध्ये, देवा धन्यवाद या गोष्टीमध्ये त्या गोष्टीमध्ये. पण देवाची इच्छा आहे का तुमचा धन्यवादाचा जो लेवल आहे तो लेवल वाढला पाहिजे आणि त्या ज्या काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतायत त्याबद्दल तुम्ही खूप विचार केला पाहिजे, मोठा विचार, आणि एक्स्ट्रीम लेवलवर जाऊन तुम्ही देवाला धन्यवाद दिलं पाहिजे अंतःकरणातून. मी उदाहरणं घेईल, म्हणजे नेमकं मला सांगायचं काय तुम्हाला कळलं. पुन्हा मी सांगतो का देवाला आपण धन्यवाद देतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आज, देवा धन्यवाद, परंतु इतक्यात आनंदी होऊ नका, इतक्यात समाधानी होऊ नका. वास्ट लेवलवर, एक्स्ट्रीम लेवलवर देवाला धन्यवाद द्यायला स्टार्ट करा. जसं आपण बघतो की दावीद आराधना करत होता, देवाला धन्यवाद देत होता, पण धन्यवादाचं लेवल इतकं वाढलं का अंगातले कपडे जरी निसटले पण त्याला लक्ष लागत, तिथं त्याचं लक्ष गेलं नाही आणि तो एकदम बेभान होऊन एक्स्ट्रीम लेवलवर तो देवाची आराधना करू लागला. सेकंड पॉईंट मी घेईल आब्रामाचा मुलगा तो अर्पण म्हणून डोंगरावर चालला होता आणि मग नौकरांना त्याने डोंगराखाली मांडला का इथंच थांबा. मग तो म्हटला का मी आणि माझा मुलगा देवाची आराधना करून येतो, देवाला महिमा देऊन येतो. म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवर, खूप पुढच्या लेवलवर आता देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. नॉर्मल लेवलवर आपण धन्यवाद देतोय, पण नॉर्मल लेवलवर धन्यवाद करू नका. तुम्ही खूप पुढचा विचार करा, खूप मोठा विचार करा त्या धन्यवाद मागचा, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या अंतःकरणाने देवाला धन्यवाद द्याल देवाला आवडेल. ओके, मी उदाहरण घेतो, म्हणजे मी नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला कळलं ना. फर्स्ट पॉईंट आहे माझा जेवणाबद्दल. आज आपण प्रत्येकजण जेवताना काय करतो, प्रार्थना करतो, आणि आपली प्रार्थना कशी असती का देवा धन्यवाद तू मला अन्न दिलं, तुझ्या नावाला धन्यवाद, ज्या हाताने दिलं त्यांना आशीर्वाद कर, गोरगरिबांना भेटू दे आणि त्यांनाही मिळून प्रभू तुझा गौरव हो दे, आमेन. ह्या प्रकारे आपण धन्यवाद देतो, देवाची स्तुती करतो. पण आता इतक्या लेवलवर विचार करू नका का धन्यवाद तू मला दिलं, गोरगरिबांना दे. थोडासा अजून विचार करा जेणेकरून तुमच्या धन्यवादामध्ये अजून जोर येईल. येस, तुम्ही आज धन्यवाद देताय, जेवण आलं, प्रभू धन्यवाद तुम्हाला अन्न दिलं, लोकांना मिळत नाही मला मिळालं, धन्यवाद देवा गरिबांना भेटू दे, आमेन. ही प्रार्थना आपली नॉर्मल प्रार्थना असती. या लेवलवर आपण धन्यवाद देतो का देवा जेवण मिळालं, इतरांना मिळत नाही मला मिळालं. एक्स्ट्रीम लेवलवर जा. आता अजून विचार करा, कसा विचार करायचा आहे थोडक्यात सांगतो. आता आपण अन्न खातो, मग आपणच अन्न खाणार आहेत का? जगामध्ये सगळेच अन्न खातात, मग त्यांच्या खाण्यात आणि आपल्या खाण्यात काय फरक आहे? जर रस्त्याचा भिकारी असेल ना, तो पण उपाशी झोपत नाही, तो पण अन्न खातो. जो हॉस्पिटलमध्ये झोपलेला तो पण अन्न खातो, जो जेलमध्ये गेला ना तो पण अन्न खातो. मग तुमच्या अन्न खाण्यात आणि इतरांच्या अन्न खाण्यात काय फरक आहे? तर आपण ह्या प्रकारे स्वतःला विचार करावा त्या अन्न खाण्याबद्दल का देवा धन्यवाद का लोक अन्न तर खातात पण कुणी दुःखाने खातात, कुणी निराशेमध्ये खातात, परंतु देवा त्या स्थितीत मी नाहीये की मी दुःखात निराशेत खावं. आज मी चांगल्या अवस्थेत आणि आनंदी मनाने अन्न खातो, म्हणून याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आज अनेक लोक अन्न खातात, एक औपचारिकता आहे का खावाच लागते म्हणून ते खातायत, इच्छा नाही का अन्न खावावं. पण देवा धन्यवाद, अशा प्रकारचे कोणते विचार माझ्या मागं लागलेले नाहीयेत. मी निश्चिंतपणे निवांतपणे परमेश्वर हे अन्न खातो. म्हणजे माझी इच्छा आहे का हे जे मी तुम्हाला सांगतोय हे तुम्ही अंडरस्टँड करा. एक्स्ट्रीम लेवलवर
तुम्हाला विचार केला पाहिजे. का जग पण अन्न खातं, जर दवाखान्यात झोपलाय तोही खातो, जर जेलमध्ये तोही खातो, जर रस्त्यावर भीक मागतो तोही खातो. पण तुझ्या खाण्यात आणि त्यांच्या खाण्यात काय फरक आहे? तू आनंदाने खातो. तुझ्या डोक्यामार्गे कोणता व्याप नाहीये, कोणतं टेन्शन नाहीये. तू दवाखान्यात बसून खात नाहीये, तू जेलमध्ये जाऊन खात नाहीये. तू निश्चिंतपणे, निवांतपणे आपल्या कुटुंबात प्रेमाने आनंदाने ती भाकर खातोय. म्हणून त्यावेळी पण तुम्ही विचार करून देवाला धन्यवाद दिलं पाहिजे. एक्स्ट्रीम लेवलवर तुम्ही देवाचा धन्यवाद करा. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय मी जे सांगण्याचा प्रयत्न करतो, की आज धन्यवाद नॉर्मल वेने करू नका. विचार करा की आज तुमच्या लाईफमध्ये जे आहे ना ते कोणामुळे आहे, आणि आज कंडिशन कशी जगामध्ये, आणि देव तुम्हाला कोणत्या वेने ब्लेस करतो. आज तुमच्या मागे व्याप नाही आहे कोणत्या डोक्याला, अरे माझा तो दवाखान्यात ॲडमिट आहे, आणि मग तुम्ही बाहेर बसून खाताय. त्या अवस्थेत तुम्ही खाताय का? तुमचं कोणीतरी दवाखान्यात ॲडमिट आहे आणि तुम्ही बाहेर बसून डबे खाताय का? नाही ना. कोणी तुम्हाला सांगितलं का तू 2 दिवसांनी मारणार आहे, आणि मग त्या विचार तुम्ही भाकर खाताय का? नाही. तुम्ही खूप आनंदाने खाताय, तुम्ही मोकळ्या अंतःकरणाने खाताय. तुमच्या मागे कोणता व्याप नाहीये, कोणता टेन्शन नाहीये. आज देवाने ही भाकर तुम्हाला दिली आणि त्याचा आनंद घेण्यासाठी अनुग्रह दिलाय, आणि मग त्यावेळी पण तुम्ही देवाला धन्यवाद दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण रोज एक नवीन दिवस पाहतो, मग आपली प्रार्थना काय असती? देवा धन्यवाद, एक नवीन दिवस दाखवला, तुझे आभार मानतो. आपणच एक आपला नवीन दिवस दिसतोय. जगामध्ये कित्येक लोक आहेत. तो म्हणतो पाऊस चांगल्यावरही पडतो आणि वाईटावरही पडतं, ऊन चांगल्यावरही पडतं आणि वाईटावर पडतो. पण तुझ्यामध्ये काय फरक आहे? देवा फक्त दिवस दाखवत नाही, त्या दिवसामध्ये देवा तुझा अनुग्रह तू माझ्यावर ठेवतो. देवा माझा दिवस आनंदाने जातो. देवा कोणती बाधा येत नाही, देवा कोणती विपत्ती येत नाही. देवा तू प्रत्येक गोष्टीमध्ये मला ब्लेस करतो. देवा माझा दिवस रोज हर्षाने जातो, आणि मी रोज उन्नती करत जातो, म्हणून मी तुझा गौरव करतो. पिकल प्रार्थना नकोय आता, रेग्युलर प्रेयर. थँक्यू लॉर्ड, हा नवीन दिवस दिला, आमेन. थँक्यू लॉर्ड, अन्न दिलं, आमेन. नाही, आता लेवल मोठा करा. त्या लेवलनी तुम्ही विचार करा, आणि जस्ट त्या लेवलनी तुम्ही विचार कराल, तुम्ही खूप अंतःकरणातून देवाला धन्यवाद द्याल का थँक्यू लॉर्ड, हा तुझा अनुग्रह आहे. थँक्यू लॉर्ड, आज मी खूप ब्लेस आहे. फक्त दिवस जोडला नाही, कारण दिवस जगाला पण जोडलाय, पण त्यांच्यातून तुझ्यात काय फरक आहे? मी रोज गौरवातून गौरवात जातो, मी डे बाय डे उन्नती करतोय, मी डे बाय डे ब्लेस होत चाललोय. म्हणजे देवा या सर्व गोष्टीसाठी मी तुझा धन्यवाद देतो. एक्स्ट्रीम लेवलवर जा, पुढच्या वेळी विचार करा आणि देवाचा धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय जे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैसा येतो दर महिन्याला, त्याबद्दल पण देवाला धन्यवाद द्या का लॉर्ड धन्यवाद. पुरवठा जगाचा पण होतो, त्यांच्याही घरामध्ये पगार येतो. मग तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? देवा माझा पूर्ण उरतो, देवा तो माझ्या जीवाला अनुग्रह देतो, देवा खरोखर माझ्या मागण्या पलीकडे माझ्या गरजा पूर्ण होतात. म्हणून तुम्ही त्यावेळी विचार करा का देव कशाप्रकारे तुम्हाला ब्लेस करतोय. आशीर्वाद तर जगावर पण येतात, त्यांच्याकडे पण येतंय, पण तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? तर देव तुम्हाला आनंद देतो, देव तुम्हाला त्यावेळी ब्लेस करतो, देव तुमच्या हृदयामध्ये शांती टाकतो, तो अनुग्रह टाकतो. आणि म्हणून त्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूचा धन्यवाद द्या. प्रेज द लॉर्ड. एक नॉर्मल वेने आपण प्रार्थना करतो, तर मग ती एक पाठांतराची प्रार्थना होती किंवा सवय लागलेली प्रार्थना होती. पण तुम्ही देवाचा गौरव शोधला पाहिजे अजून पुढच्या लेवलला, का देवा अजून मी कसा तुझा गौरव शोधावा, याच्यात कसा तुझा महिमा करावा. आणि ज्या वेळेस ते तुमच्यामध्ये येतं, एक धन्यवाद असं तुम्ही देताना तो अभिषेक तुमच्यातून वाहतो आणि देवाला तो गौरव मिळतो का प्रेज गॉड. माझं लेकरू धन्यवाद द्यायचं म्हणून देत नाही, एक पद्धत लागली म्हणून नाही, एक औपचारिकता म्हणून नाही, याच्या धन्यवादाचा सुवास मला आवडतो. आणि देव तो फ्रेग्रन्स घेतो आणि देव म्हणतो का मला आवडलं की ज्या प्रकारची आराधना मला सबमिट करतो. प्रेज द लॉर्ड. कळतंय प्रत्येकाला आजचं वचन का आज नॉर्मल वेने नकोय. धन्यवाद देवा अन्न दिलं. अरे अन्न तर जगाला भिकाऱ्याला पण अन्न मिळतं, पण तुझ्यात काय फरक आहे? तू कशा स्थितीमध्ये खातोय त्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. कळतंय? तुम्ही दवाखान्यात बसून खाताय का? मग तुम्ही म्हणा धन्यवाद देवा का मी आज दवाखान्यात बसून खात नाही. किंवा तुम्ही दवाखान्याच्या बाहेर बसून खाताय का? तुमचं आत ॲडमिट आहे. प्रेज गॉड. तसं काही नाही. तुमचं जेलमध्ये कुणी आहे का? तुम्ही जेलमध्ये बसून खाताय का? नाही, तुमचं तसं काही नाही. प्रेज गॉड देवा मला त्या वेन तू ब्लेस केलं. तुमच्या डोक्यामागे व्याप लागलाय का? नाहीये. मग तुम्ही त्यावेळी धन्यवाद द्या का जी भाकर तर मी खातोय पण मी आवडीने खातो. लोकांची अवस्था अशी आहे की ते खातात पण त्यांच्या अंगाला लागत नाही, ते खातात पण तो घास त्यांच्या गळ्याखाली उतरत नाही, त्यांचा व्याप त्यांना ते होऊ देत नाही. पण तुमची अवस्था तशी नाहीये. तुम्हाला देवाने खूप चांगल्या कंडिशनमध्ये ठेवलंय आणि म्हणून तुम्ही त्या वेळेने प्रभूला धन्यवाद द्या. थँक्यू जीजस ओ फादर.
कळतंय प्रत्येकाला का देवाचा गौरव द्या, देवाची स्तुती करा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला शोधा. मग तुमचा पगार असेल, तुमचा बिझनेस असेल, जे काही तुमचं शिक्षण असेल, जे काही तुमचं विवाहित जीवन असेल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही देवाला शोधा, देवाला शोधा. आणि जर तुम्ही देवाला शोधाल आणि त्यावेळी तुम्ही देवाला धन्यवाद द्याल, देवाला आवडेल आणि त्याला कळेल का याची धन्यवादाची जी लेवल आहे ना ती वाढली. हा टिपिकल पद्धतीने त्याच वेळेने करत नाही, हा एक्स्ट्रीम लेवलवर जाऊन माझा विचार करतो आणि मला धन्यवाद देतो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक स्थितीमध्ये प्रभूला शोधा आणि देव नक्की तुम्हाला सापडेल. तुमचं फॅमिली आहे, आज ते ब्लेस आहे, तुम्ही दोघं एकमेकांबरोबर विश्वासू आहे. कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे. देवाला धन्यवाद द्या. येस, आज तुमचा पती तुमच्याबरोबर फेथफुल आहे, तुमची पत्नी तुमच्याबरोबर फेथफुल आहे. देवाला धन्यवाद द्या का लॉर्ड थँक्यू, जगात विचाराचं पाप आहे पण तो आम्ही एकमेकांचे विश्वासू आहोत. कोणाला धन्यवाद दिलं पाहिजे? देवाला. पण त्यावेळी आपण कधी कधी विचार करत नाही. आज तुमचे लेकरं धन्यवाद द्या का लॉर्ड लेकरांचे, जगाचे लेकरं बाबा पापात भरकटलेत पण प्रेज गॉड का माझे लेकरं चांगल्या अवस्थेत आहेत, देवाच्या भयात आणि आमच्या अधीनतेत. म्हणून प्रत्येक गोष्टी जर तुम्ही देवाला धन्यवाद दिलं आणि तो धन्यवाद तुम्ही शोधलं तर देवाला गौरव मिळणार. म्हणून देवाची इच्छा आहे का प्रथम धन्यवाद द्या, दुसरं त्याच्यातला धन्यवादातला मीपणा काढून टाका आणि तिसरी गोष्ट एक्स्ट्रीम लेवलवर जास्त वेळी आता प्रभूला पाहायला सुरुवात करा आणि ते तुम्हाला दिसेल तुमच्या गोष्टीमध्ये. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग काय होईल, ते श्रेय स्वतःकडे जाईल आणि देव तिथून कमी कमी होऊ लागल. देवाला कमी होऊ देऊ नका, आपल्या जीवनामध्ये देवाचं स्थान वाढू द्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला पहा आणि प्रभू तुम्हाला दिसेल आणि कळल की कार्य देवाद्वारे आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की आजचे वचन कळतंय का जे आज देवाचा आत्मा आम्हाला शिकवतोय, कारण आज ह्या वेळेने देवाचा धन्यवाद होणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर म्हणून आज जो काही विषय प्रभूने आपल्या समोर मांडला या धन्यवादाबद्दल, तर विचार करा का आज देव आम्हाशी काय बोलतोय आणि या प्रकारे तुम्ही धन्यवाद द्यायला सुरुवात करा. शोधा प्रभूला, दिसेल प्रभू. म्हणजे आपल्या मनात पाहिजे का कसं मी त्याचे आभार व्यक्त करावे, कुठं मी त्याला धन्यवाद म्हणावं, ती नोट्स तुम्ही पाहायला सुरुवात करा. देव तुम्हाला अनेक अशा जागा दाखवल लाईफमधल्या का त्यासाठी तुम्हाला धन्यवाद म्हणावं. खूप काही सापडेल, खूप काही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला दिसेल कारण ही देवाची कृपा, ह्या प्रकारे देवाचे आशीर्वाद आहेत, त्या प्रकारे देव मला ब्लेस करतो, या प्रकारे देवाचा अनुग्रह येतोय. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रभू दिसेल आणि तुम्ही अंतःकरणातून धन्यवाद द्याल. ती धन्यवादाची प्रार्थना एका सुवासाप्रमाणे जाईल. नोहाने यज्ञ दिलं आणि देवाने तो सुवास घेतला, देवाला आवडला. कायनाने दिला, प्रभूने तो घेतला नाही, प्रभूला नाही आवडला. धन्यवाद तर सगळे मानतात पण सगळ्याच्या धन्यवादात तो पंच नसतो, ते म्हणायचं म्हणून म्हणतात. पण जे अंतःकरणातून देवाला शोधतात का देवा तुझी स्तुती कशी करावी, त्यांची आराधना, त्यांचा धन्यवाद परमेश्वर घेतो. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा आहे तुमचं धन्यवाद, तुमचा आभार रूपी यज्ञ प्रभूने मान्य करावं, तर प्रथम त्याला देवाला शोधा आणि जसं तुम्हाला देव दिसेल का बाबा ह्या गोष्टी देवाचा अनुग्रह आहे आणि तुम्ही म्हणताना देवा धन्यवाद, तो अनुग्रह तुमच्यातून परमेश्वर घेणार, ती महिमा परमेश्वर घेणार, तो सुवास प्रभू घेणार. प्रभू म्हणणार मला आवडलं, तो धन्यवादाचा यज्ञ यांनी दिला. प्रेज द लॉर्ड. कळते प्रत्येकाला आजचं वचन. प्लीज प्रभूला शोधा. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू आहे आणि प्रभूमुळेच आज आपण आहोत. म्हणून देवाला धन्यवाद द्या, देवाची स्तुती करा आणि परमेश्वर तुमचा सुवास धन्यवादाचा नक्की घेईल. प्रेज द लॉर्ड. तर या समय आपण क्लोज करत आहोत. प्रार्थना करू. आपण सर्व नेत्र बंद करू, सर्व नेत्र बंद करू, प्रार्थनेत जाऊ. हे देवा, मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो पित्या. देवा, प्रत्येक गोष्टी तू आहे. अन्न आहे, आबा दिवस आहे, पगार आहे, नोकरी आहे, संसार आहे, लेकरं आहे, आबा सर्व गोष्टी सेवा आहे पित्या परमेश्वर. प्रत्येक गोष्टीसाठी तुला धन्यवाद. का देवा आमच्यात काहीतरी आहे म्हणून तू आमच्यावर अनुग्रह पाठवतो असं काही नाही पित्या. देवा तुझं प्रेम आहे पित्या आणि त्या प्रेमामुळे तू हे सर्व काही करतो. म्हणून परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो का आज आमच्या लाईफमध्ये जे काही आशीर्वाद आहेत याचं कारण तू आहे, म्हणून आम्ही सर्व श्रेय तुला देतो. आणि मी प्रार्थना करतो जे प्रार्थना करणारे लोक आहेत, उपास धरणारे लोक आहेत, तर आम्ही प्रार्थना करतो का देवा आम्ही प्रार्थना करतो किंवा आम्ही उपास धरतो किंवा परमेश्वर आम्ही तुझं बळ धरतो म्हणून हे असं आहे, तर प्रभू आमचे विचार करेक्ट कर. प्रार्थना करायचं तू शिकवलं देवा, उपास करण्यास तू बळ दिले आबा, तुझं भय तू टाकलं, तू आत्म्याची पकड दिली. मग आमच्यात काहीतरी आहे म्हणून नाही पित्या देवा, तुझा अनुग्रह आमच्यावर झाला आणि तू आमच्याकडून करून घेतलं म्हणून याचा गौरव तुला फादर. आणि आता प्रत्येक गोष्टीत आम्हाला तुला शोधायचं. आता एक पारंपरिक पद्धतीने धन्यवाद म्हणायचं आम्हाला बंद करायचं.
आम्हाला शोधायचं देवा का तुझी कृपा कशी कशी विपुल होती, आणि ज्यास आम्ही ते शोधतो आणि प्रभू ज्यास तो आनंद मिळतो आणि त्या आनंदासाठी आम्ही धन्यवाद म्हणतो देवा, तो सुवास तू घेतो का तुला कळतं हा धन्यवाद द्यायचा म्हणून देत नाही, पण याला खरोखर कळतं का अनुग्रह देवाकडून आहे. फादर, आता आम्ही देखील सर्व गोष्टी तुला धन्यवाद म्हणतो का देवा, ही तुझी कृपा आहे. आज तू या सेवेत तू उभं केलं, आज तू अनुग्रह दिला, आज तूच ज्ञान दिलं, आज तूच हे अभिषेक पुरवला, आज तूच उलगडे प्रगट करतो, आज तूच हे सर्व काही सांगतो, तूच आपला जो कॉन्फिडन्स देतो, तूच आहे जो अभिषेक होतो. सर्व श्रेय तुला, सर्व महिमा तुला, आणि तू हे करून घेतो म्हणून सर्व गौरव तुला पित्या. आपण आमच्या पर्सनल लाईफद्वारे सर्व धन्यवाद तुला. आज आम्ही जिवंत आहोत, तुझी कृपा. आज आम्ही उत्तम खातो, तुझी कृपा. आज आम्हाला चांगले वस्त्र आहेत, तुझी कृपा. आज शांती पित्या, तुझी कृपा. आज कोणती हानी नाही, कोणती दुर्घटना नाही पित्या. प्रभू सर्व गौरव तुला. थँक्यू फादर लॉर्ड. देवा, आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक गोष्टी तुला शोधावं असा अनुग्रह आम्हाला दे, आणि प्रभू आम्हाला तुझा महिमा होऊ दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन.